मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण सध्या सांगली तकच्या माध्यमातून शासनापर्यंत शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जूनचा 15वाडा ओलांडला तरी पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. शेतकरी आता सध्या चिंतेत आहे. कारण पाठीमागच्या वर्षी आपण पाहिलं की 13 मे पासून पावसाची सुरुवात झाली, तेव्हा पेरण्या खोळंबल्या, काही ठिकाणी पेरण्या झाल्याच नाहीत. पण आत्ताची अशी परिस्थिती आहे की मागच्या वेळेचा अनुभव घेता शेतकऱ्यांनी आपले बियाणं, आपली रानं सगळी तयार करून ठेवलेली आहेत, पण अजून पावसाचा एक थेंब पडलेला नाही. त्यामुळे आता हा हंगाम सुद्धा वाया जातोय काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नेमकी एकंदरीत तालुका वाळवा तालुक्यात काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय शंका आहेत, हे शासन दरबारी पोहोचवण्याचा सांगलीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. आपण सध्या आता वाटेगावमध्ये आहोत. इथे एक शेतकरी त्यांच्या शेतात काम करताना दिसत. आपण त्यांना विचारूया की नेमकी त्यांच्या मनात सध्याची काय परिस्थिती, काय घालमेल सुरू आहे, हे आपण पाहूया. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? योगेश पाटील. योगेश दादा, सध्या आता आपण पाहतोय की जूनचा 15वाडा ओलांडला आहे. आपण आता शेतीत बसलेला, तर आता आपण चिंताग्रस्त दिसताय. काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या मनात काय भावना आहेत सध्या? शेतकरी आता अतिशय चिंताग्रस्त आहे, कारण की आज 18 जून आहे तरी पण पाऊस नाही. मान्सून साधारणतः 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये चालू होतो. परंतु आज 18 जून आली तरी पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः चिंतेत आहे, कारण की शेतीवर सर्व काही अवलंबून असतं. मुलांची शाळा, घरप्रपंच, आर्थिक अडीअडचणी, हे काही शेतकरी नुसते शेतीवर अवलंबून असतात, त्यांची अतिशय बिकट परिस्थिती आहे. कारण की आज 18 जून आहे तरी पण वळीव स्वरूपाचाही एखादा पाऊस झालेला नाही आपल्या भागात, किंवा मान्सूनचा पण पाऊस नाही. आता हवामान खाता असं म्हणते की अल निनोचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळं भविष्यात शेतकऱ्यांच्या अतिशय वाईट दिवस येणार आहेत. कारण की जे नुसते आता माझ्यासारखे जे युवा शेतकरी नुसते शेतीवर अवलंबून आहेत, त्यांना पुढली खूप चिंता पडल्या. कारण की ह्या महागाईच्या काळात शेती करत असताना शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपलं घरखर्च चालवणं हे अतिशय तारेवली कसरत होते. कारण की ज्यांचं कुटुंब नुसतं शेतीवर अवलंबून असते, त्यांना अतिशय वाईट परिस्थितीतून जावं लागतं. सध्या आता वाळवा तालुक्यात बघितलं तर बहुतांश कुटुंबीय शेतीवर अवलंबून आहेत. त्यामध्ये आता याच्या पाठीमागे आपण युद्धाची पार्श्वभूमीची परिस्थिती सुद्धा शेतकऱ्यांवर झाली. कारण डिझेल मागलं मशागतीच्या वेळेला, त्यानंतर बियाणं लागवडी मागलेल्या आहेत. काय शेतकरी कसं हे सगळं गणित मांडतो? अतिशय अवघड परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, अतिशय म्हणजे अतिशय अवघड परिस्थिती आहे. एकतर डिझेलचे दर वाढलेत, त्यामुळं मशागतीला जास्त पैसे जातात, डबल काम शेतीत करावं लागतं. आता मी माझ्या शेतामध्ये ऊस लावण्यासाठी सर्व काही तयार करून बसलोय, परंतु पाऊस नसल्यामुळं मी गप आहे. ह्याच्या अगोदर दरवर्षी किती तारखेला तुमची लागण व्हायची व काय पेरण्या व्हायच्या? साधारणतः माझ्या शेतामध्ये मी मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक वळीव पाऊस झाल्यानंतर 25 मे नंतर 25 मे ते 10 जूनच्या आसपास माझ्या शेतीतील सर्व कामे, मग पेरणे असू दे, ऊस लागण असू दे, ही मी पूर्ण करत होतो. पण यावेळी 18 मे आज आहे, तर 18 जून आहे तरी पण आज अजून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मी रानं तयार करून शांत आहे. याचा पिकावर काय परिणाम होतो, उत्पादनावर काय परिणाम होतो का? जून मध्ये जर पीक केलं, आगाप पीक असेल तर उत्पन्न चांगलं मिळतं, आवरेज चांगलं मिळतं. त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल ह्यो आगाप पिकाकडे असतो. आणि शेतीमध्ये जागृत असल्याशिवाय उत्पन्न मिळत नाही. आगाप पीक मग ते कोणतंही असो, शेतीमध्ये आगाप पीक केलं तरच आपली प्रगती होते. तर काय म्हणजे शासनाने सुद्धा आता पीक कर्जाचं एक गोष्ट सुरू झालेली आहे की शासनाने पीक कर्ज एक दिलेलं आहे, त्यामुळे कुठंतरी दिलाच आहे. पण ज्या जाचकाठी आहेत, असं जर काही नेते मंडळी किंवा राजकीय विश्लेषक सांगतात की या जाचकाठी आहेत, आपण एक शेतकरी म्हणून कसं बघताय? पीक कर्जामुळे समाधानी आहात का, किंवा जाचकाठीमुळे परत अडचणीत आलात? शासनानं पीक कर्ज दिलं माफी, परंतु त्यातील जाचकाठीमुळे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, शेतकरी वर्गातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोचत्या का नाही याच्याबद्दल माझ्या मनात आशंका आहे. कारण की त्याला इतक्या अटी आहेत आणि शर्ती, त्यामुळे सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोचत्या का नाही अशी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात, माझ्या सुद्धा मनात शंका आहे की ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचेल का नाही.
तर इथं साधारणतः वाळवा तालुक्यात सर्वात जास्त कुठल्या पिकाला जास्त प्राधान्य असतं? आज तसं बघितलं तर वाळवे तालुक्याची जी काय प्रगती आहे ती सगळी प्रगती ही ऊस या नगदी पिकावर अवलंबून आहे. काय आहे म्हणजे एकरी किती उत्पन्न मिळू शकतं शेतकऱ्याला? कारण वाळवा तालुक्यात हा शुगर केन एरिया म्हणून मानला जातो, साखरपट्टा आहे. बरोबर. काय वाटतं एकरी काय उत्पादन खर्च आणि त्यातनं राहणारा नफा किती राहतो? आज आपल्या ह्या भागात बघितलं वाटेगाव मध्ये बघायचं झालं तर सरासरी आपल्या वाटेगाव मधलं ऊसाचा अवरेज हे 80 टनाच्या पुढे आहे. एकरी एकरी 80 टनाच्या पुढे आहे. मग 2 टनाच्या पुढे average पडतो. हो 100% आज शेतकरी 100 टनाच्या पुढे शेतकऱ्यांची वाटचाल चालली आहे. म्हणजे खर्च म्हणता किती खर्च होतो त्या? कारण खर्च घालून पण तेवढं उत्पादन निघणं गरजेचं असतंय. आज साधारणतः 100 टन एकरी 100 टन ऊस काढायला 75 ते 80 हजार रुपये खर्च येतो. 3 लाख रुपयाचं उत्पादन त्यातनं 75 ते 80 हजार रुपये खर्च. किमान एक 2 लाख रुपये नफा राहू शकतो. 100%. पण आता काय आहे, अलीकडच्या काळामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक असं सांगितलं होतं की ऊस पीक हे एक कुठंतरी लाचारीचं पीक आहे, असं त्यांच्यामधनं एक बोलण्यात आलं होतं. आपण एक शेतकरी म्हणून या वक्तव्याकडे कसं बघताय? नाही, त्यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलं. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुळावरती घाव घातला. आज आम्ही ऊसाची लागण करत असताना एक श्रद्धेने पूजन करून ऊस लावला जातो. मग का लावला जातो तर ती शेतकऱ्यांना त्यातून काहीतरी आर्थिक प्रॉफिट होणार असते. त्यामुळे एक श्रद्धेने शेतकरी त्याचे पूजन करून ऊस लावतात. परंतु त्यांनी अतिशय म्हणजे या वाळवे तालुक्यातल्या तमाम शेतकरी वर्गाच्या ह्याच्यावरती घाला घातलाय की ऊस हे लाचारीचं पीक आहे असं म्हणून. तर काय असं म्हणून तुम्ही शेतकरी म्हणून तुम्ही ऊस उत्पन्न कराय, काय त्यातून प्रॉफिट होतं? किती पद्धतीने तुम्ही उलाढाल करू शकता? कारण ह्याच्या अगोदर तुमचे वडील शेती करत असतील, आजोबा शेती करत असतील, आता तुम्ही करताय. काय तफावत आहे त्यांच्या शेतीत आणि तुमच्या शेतीत? आज आमचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे. गेली 40 वर्ष झाले आमचे वडील शेती करत होते. 10 वर्ष झाले मी शेतीत आहे. नवनवीन प्रयोग तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा उपयोग करून आज ऊस शेतीकडे एक नगदी पीक म्हणून बघितलं जातं. कारण की सगळ्या हवामानाला दुष्काळ असेल, पाऊस काळ जास्त झाला तरी पण सगळ्या क्लायमेटला ऊस हे पीक असं आहे की ते तोंड देतं. आणि ज्यावेळेस ते कारखान्याला जातं त्यातून 100% पाऊस जास्त झाला तर उतारा जास्त पडतो, कमी झाला तरी घातलेला खर्च निघून शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक वर्ष सुबत्तेचं जाईल या पद्धतीत नफा मिळतो. आणि ऊसामुळे कसं होतंय, शेतकऱ्यांची पूर्णतः वर्षाचं नियोजन असतं ऊसावरती अवलंबून. मग मुलांची शाळा असू दे, घरगुती कार्यक्रम असू दे, दवाखाना असू दे, काही थोडीफार सेव्हिंग असू दे, हे सगळं ऊस या नगदी पिकावरती लोकांचं अवलंबून असतं. त्यामुळं आमच्यासाठी ऊस म्हणजे जीव की प्राण आहे. अगदी शेवटचा प्रश्न, आपण काय विनंती करायला शासनाला? कारण शेतकरी जगला तरच ही सगळं राटगाडगं चालू राहणार आहे, अर्थयोजना सुरळीत चालू राहणार आहे. आपण एक शेतकरी, युवा शेतकरी आहात, युवकांनी या शेतीत पडलं पाहिजे का? आणि तुम्ही एक शासनाला एक शेतकरी, युवा शेतकरी म्हणून काय आव्हान कराल? काय अजून अपेक्षा आहे शेतकऱ्यांना शासनाकडून? मी एक युवा शेतकरी म्हणून शासनाला एवढीच विनंती करेन की नुसत्या घोषणा करू नका, तर त्याची अंमलबजावणी करून ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ती पोहोचलं पाहिजे. नुसत्या कागदी घोषणा करून काय उपयोग नाही. प्रत्यक्षात त्याचं काम झालं पाहिजे, त्याचा बेनिफिट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. हे होते तरुण शेतकरी योगेश पाटील यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेले काय नेमकी आर्थिक अवस्था आहे, काय अडचणीत आहे शेतकरी. कारण अक्षर त्यांच्या डोळ्यात आता पाणी उभारल्यासारखं जाणवतंय. कारण आता आपण बसलोय एक क्षेत्रात, आपण पाहतोय एक क्षेत्र त्यांचं आहे, सगळी मशागत झालेलं आहे, सगळं रान तयार आहे. फक्त एकमेव वरुण राजा कधी पडतोय आणि मी माझ्या शेतीत कधी कांडी लावतोय ह्या भूमिकेत ते रोज उठल्यापासून पहिलं आपण पहिलं उठल्यानंतर देवाचं दर्शन घेतोय. ही व्यक्ती पहिली उठले की सगळे शेतकरी आकाशाकडे बघतात, काय परिस्थिती सध्या आकाशात, अशी इतकी दयनीय अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. त्यामुळे लवकर वरून जर राजाने शेतकऱ्यावर मेहरबान होऊन पाऊस जर पडला तर शेतकरी आपापल्या पद्धतीने शेतातली जी आपली कामं आहेत ते पूर्ण करून पुन्हा एकदा आपले जे आयुष्यमान आहे ते त्यातनं आर्थिक उन्नती कशी होईल हे बघण्यासाठी ते स्वप्न बघू शकतात. त्यामुळे सध्या तरी आता शेतकरी हा पावसावर अवलंबून आहे. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, वाटेगाव.